तो वो इंग्लैंड जैसा एक मुल्क जहां हमको कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन हम हमारे ऊपर पास है, लेकिन हम जो बेसिक टीचिंग है, एजुकेशन है, वो बनाएंगे जैसे नर्सरी से लेकर 12वीं तक। हम सभी जिम्मेवारी नहीं ले सकते हैं, वहां तक तो ले लेंगे महोदय। युगधरांची कविता मकाबी या ग्रंथाचे प्रकाशन या ठिकाणी त्यांच्या हस्ते करावे, तसे मी सर्व याबाबतचे काय विचार होते याची मी थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे। काय होते बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार, समानता, बंधुता हे मेन बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक विचाराचं फार महत्वाचं केंद्रबिंदू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात ठाम भूमिका घेतली। त्यांनी सामाजिक समतेसाठी, दलित, शोषित आणि मागासवर्गीयांसाठी आवाज उठविला। मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने महान होतो हा त्यांचा ठाम विश्वास होता। जाती निर्मूलन, जाती प्रथेचं निर्मूलन हे झालंच पाहिजे, म्हणून त्यांनी अनहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथातून जाती व्यवस्थेचा तीव्र विरोध केला। त्यांच्या मते जाती प्रथा ही भारतीय समाजाच्या प्रगतीतील सर्वात मोठी अडचण आहे। महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे। महिलांच्या शिक्षणाचा प्रश्न, मताधिकार आणि संपत्तीच्या हक्काबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या सामाजिक विचारामध्ये प्रगत विचार मांडले आहेत। हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना वारसा हक्क मिळवून दिलेला आहे। शिक्षणाचं महत्व त्यांनी आपल्यामध्ये जागवलेला आहे। शिका, चेतवा, संघर्ष करा हा मूलमंत्र आपणा सर्वांना माहित आहे। अरे शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानत होते। आणि मित्रहो, या बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलमंत्राचा आधार घेऊन आम्ही आजपर्यंत जगत आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचाराबाबत जर आपण विचार केला तर बाबासाहेब म्हणतात, भारताची लोकशाही सामाजिक न्याय आणि समतेच्या मूलभूत संकल्पनावर आधारलेले त्यांचे राजकीय विचार आहेत। हे केवळ शोषित वंचित घटकांच्या उन्नतीसाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरलेले आहे। आपण बघत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे मोठे पुरस्कर्ते होते। त्यांचा लोकशाहीचा दृष्टिकोन केवळ राजकीय नव्हता तर तो सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही लोकशाही मूल्यांचा आग्रह धरतोय। राजकीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी सामाजिक लोकशाही गरजेची आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठणकावून सांगत असतो। सामाजिक न्याय आणि समता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जर समाजात सामाजिक आणि आर्थिक विषमता असेल तर खरी लोकशाही कधीच प्रस्थापित होणार नाही। त्यांनी जाती व्यवस्थेचा तीव्र निषेध केला आणि दलितांना समान अधिकार मिळावेत असा त्यांचा एक एकंदरीत विचार होता। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार हे एक आदर्श समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यावर आधारित आहे। त्यांनी भारतीय लोकशाहीला बळकट करणारी मूल्य रुजविली आणि दुर्बल घटकांना संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळवून दिलेले आहेत हे आपण बघतो आहोत। परंतु मित्रहो, हे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे हे संपूर्ण विचार नष्ट करण्याकरता प्रतिक्रांतीवाद्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत। मागील दशकामध्ये भारत देशामध्ये पहिली काळीमा फासणारी घटना घडली ती बाबरी मस्जिदच्या उद्ध्वस्त करण्यात आली आणि या मूल्यांना हरताळ फासण्याचे काम झाले। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार नाकारलेल्या इथल्या प्रतिक्रांतीवाद्यांनी याच सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आंबेडकरी माणसाची द्विधा मनस्थिती झाली होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आंतरराष्ट्रीय थरावर पोहोचविण्याकरिता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या मशियाला उच्च कोटीचा मार्गदत्ता करण्याकरिता आदरणीय ॲडव्होकेट विमल सूर्य चिमणकर सर यांचे द्वितीय महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाची निर्मिती झाली आणि साहित्यिकांना या ग्रंथाकडे विचार करण्यास भाग पाडणारे साहित्य निर्माण झालं. कारण या स्थितीत आंबेडकरी समाज गाडी माडी आणि घोडी या भूमिकेत विसावलेला होता. त्या सिद्धांताला हरताळ फासून दलाली करणाऱ्याची संख्या ही भरमसाठ वाढली होती. राजकारणाचं मुरगळजळ दाखवून आंबेडकरी अस्मितेला त्यांच्यातील आंबेडकरी निष्ठेला नष्ट करण्याचं कारस्थान रचलं जात होतं. परंतु मित्रहो, कोणताही साहित्यिक यावर लिहिण्यास तयार नव्हता. सगळे तटस्थ भूमिका घेत होते. परंतु त्या सुमारास केतन पिंपळापुरे मार्शल रेस या महाकाव्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांना संघर्षाकरिता उठवण्याची व त्यांचा स्वाभिमान जागवण्याचे काम केलेले आहे. समता सैनिक दलाचं मुखपत्र असलेलं दी पीपल या मासिकातून प्रचंड प्रतिक्रांतीला थोपवण्याचं काम मोठ्या प्रमाणात या पीपलच्या मासिकातून करण्यात आलं आहे. मित्रहो, त्यानंतर सततच्या संघर्षाची सवय असणाऱ्या आंबेडकरी निष्ठेच्या कार्यकर्त्यांना डेमोफोन केतन सरांनी हातात दिलं आणि त्यामधील डिमेटर नावाच्या या देवतेची कथा ही देखील असंख्य वेदनांना सहन करण्याचे धाडस कार्यकर्त्यात निर्माण करण्याचं काम या काव्य संग्रहातील कथेनं आणि कवितेनं केलेलं आहे. त्यानंतर मकाबी हे महाकाव्य सर्व हाराच्या क्रांतीला सैनिक करण्याचं व लढण्याचं एक बळ देतोय. असो मित्रहो, आज काय चाललंय? प्रत्येक दिवस इथल्या भारतीय शोषितांच्या शोषितांकरिता वैर्याचा, रात्र ही वैर्याची आणि दिवस ही वैर्याचा उगवत आहे. भारतीय संविधानाची हत्या होत आहे. लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्यालाही नाकारल्या जात आहे. लोकशाहीतील स्वातंत्र्य याची गळचेपी केल्या जात आहे. हिटलरच्या हुकुमशाहीची प्रस्थापना होत आहे. संपूर्ण मीडिया हातात असताना मन की बात करिता रेडिओवरून भाषण म्हणजे हिटलरच्या हुकुमशाही राजवटीचं अप्रत्यक्ष प्रतीक हे त्यांच्या लोकांना सांगण्याचा एक प्रयोग आहे. मित्रांनो, आजची सामान्य माणसाला जगण्याकरिता या भयावह परिस्थिती आहे. भांडवलशाही राष्ट्रे जगावर आपला आर्थिक साम्राज्यवाद लादण्यासाठीच नाही तर एक सांस्कृतिक दहशतवादही लादण्यासाठी पुढे पुढे सरकतो आहे. रक्तपात आणि अण्वस्त्रांचा आधार घेऊन जगावर हुकूमत लादण्यासाठी हिटलरची आधुनिक वंशावळ क्रियाशील झाली आहे. दैनंदिन जीवन व्यवहारातही रक्तपाताने थैमान घातले आहे. अशा वेळी आंबेडकरी साहित्यिकांनी स्वस्थ बसू नये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका आदर्श माणसाचं स्वप्न घेऊन झगडत राहिले. इथल्या शोषितांच्या मुक्तीचा ध्यास घेऊन त्यांनी माणूस निवडला. तो माणूस अतूट, एकनिष्ठ आणि संघटित राहावा. कुठल्याही ईश्वरीय किंवा ममानु शक्ती पुढे तो वाकू नये म्हणून त्याला सत्याच्या धगधगत्या अग्नीवर ठेवून बाबासाहेब निघून गेले. धग सोसून या अग्निदिव्यातून तावून सुलाकून निघाल्यावर तो कुठल्याही थोटांना पुढे झुकणार नाही ही भावना डॉक्टर बाबासाहेबांची होती. म्हणून आंबेडकरी साहित्यिकांची आज फार मोठी गरज आहे. त्यांची लेखणी डॉक्टर बाबासाहेबांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचाराचे रक्षण करण्याकरिता झिजली पाहिजे. ही मी सर्व साहित्यिकांना या प्रसंगी नम्र विनंती करतो. आणि सरते शेवटी केतन सरांच्या एका कवितेनं माझ्या या छोट्याशा शब्दांना विराम देतो.
आमच्याच पाठीवर पुराणाची पोती लाटून पिटाळत आणला इथवर आमचा गुलाम काळ. अरे भडव्यांनो उभा जन्मतात कळत ठेवून खंगविली आमची ऊर्जा आणि आता आमच्या सावलीच्या स्पर्शाने हे वाटणारी तुमची आदिशक्ती सरस्वती अशी एकाएकी कशी पाणावली रे सार्वसतांनो. असा कसा दाटून आला समरसतेचा नकली उन्हाळा. सारा उठावच पदराला बांधून फरफरट न्यायची वैदिक परंपरा आता सावरून घ्या रे. आमचे हात सरस्वतीच्या पदरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच भरत चौकात लुटले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस एवढं बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय भारत.